फोनविषयी कुणी काही बोलत नाही. वडील, पप्पा, डॅडी बोलायला किती छान वाटतं ना. आई घराचं मांगल्य असतं, वडील घराचं अस्तित्व असतं. अशाच एक अस्तित्वाला खरोखरच कुणी समजून घेतं का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्या विषयाला काही नाही बोलत. लोकांनी वडील रेखाटलाय पण कसे? मारझोड करणारे, दारू पिणारे, व्यसनी, तापट. समाजात 1-2% असे वडील असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाठ असतात, आईकडे अश्रूंचे पाठ असतात. ती रडू मोकळी सुद्धा होते, पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते. कारण रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करण्याला जास्त ताण पडतो. कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत असतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आमची आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याची शिदोरी करणारा बाप आपण किती सहज विसरतो ना. आई सर्वांसमोर रडू शकते, पण उशीर तोंड खुपसून रडणारे आपले वडीलच असतात. स्वतःचे वडील मारले तरी त्यांना रडता येत नाही, कारण छोट्या छोट्या भावंडांना जपायचं असतं. बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही, बाप कधी उठत नाही, बाप कधी मागत नाही. कुटुंबाचा गाडा 2 चाकी असल्याशिवाय गाडा पुढे जात नाही. एक चाक मोडून पडले तरी गाडा पुढे जात नाही. पत्नीने अर्ध्यावर साथ सोडली तरी मुलांच्या अश्रूंना आवर घालायचं असतं. जिजाऊंनी शुभांना हरवलं असं अवश्य म्हणावं, पण त्यावेळेस शहाजीराजांची झालेली ओढाताण लक्षात घ्यावी. देवकी ईश्वराचं कौतुक अवश्य करावं, पण भरपुरात पोला डोक्यावर घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्यावा. राम हा कौशल्याचा पुत्र आहे, पण पुत्राने तसरून म्हणाला पिता तशाच होता. वडिलांच्या टाचा, झिजलेल्या चपला, फाटलेली बनियान पाहिलं की कळतं तुमच्या नशिबाचे भोका बनियानला पडले. त्यांचा दाढी मारलेला चेहरा कसा दाखवतो? मुलाला लुंगी घेतील, मुलीला गाऊन घेतील, पण स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील. मुलगा सलूनमध्ये 30 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 25 रुपये खर्च करते, पण त्याच घरातील बाप दाढीचा सामान संपला की अंघोळीच्या सामने दाढी खोडतो. तेही नाही तर कधी फक्त पाणी लावून दाढी खोडतो. ते आजारी पडले ते दवाखान्यात जात नाही, ते आजाराला मुळीच घाबरत नाही, कारण त्यांना भीती वाटते. डॉक्टर एखादा महिना आराम करायला सांगतात तरी त्यांना भीती वाटते. कारण मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न घरात उत्पन्नाचं साधन नाही, तरी मुलाला मेडिकलला ऍडमिशन दिलं जात. ओढाताण करून मुलाला पैसे पाठवितात. त्या वडिलांची मुले टिंगल करतात, एकमेकांच्या वडिलांच्या नावाने हका मारतात. ज्या घरात वडील आहेत त्या घरात कुणी वाईट नजरेने पाहत नाही, कारण त्या घराचा कर्ता जिवंत असतो. आई असण्याला, आई होण्याला वडिलांमुळे करत असतो. कोणतीही परीक्षेचा निकाल लागला, आई जवळ घेते, पण गपचूप पेढ्यांचा बॉक्स बाबाच आणतात. ठेच लागली, चटका बसला, आई गं, पण हायवेवर रस्ता ओलांडताना अचानक ब्रेक झालो, बाप रे. किंवा रस्त्याने चालता अचानक मोठा साप दिसला, बाप रे. छोट्या संकटात आई आठवते, मोठ्या संकटात बाबाच आठवतात. काय पटतंय ना? मंगल प्रसंगी कुटुंब जातं, पण मैताच्या प्रसंगी बाबालाच जावं लागतं. मुलाच्या
नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबाटे जिविणारा बाप, घरच्यांसाठी भ्रता दडविणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना, खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं महत्व कुणाला कळतं, वडिलांचं महत्व कुणाला कळतं. लहानपणी वडील वारल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. त्यांना एक गोष्टीसाठी तरसावं लागतं. वडिलांना समजून घेण्याची त्या घरातली मुलगी अथवा घरापासून दूर असणारी शांत आवाज ओळखणारी त्यांची ती मुलगी असते. सांगते आता शेवटचं का थोडे इकडे करा, सांगते आता शेवटचं का थोडे इकडे करा. पृथ्वी तोलून जाण्यासाठी शोध लागतो फणा, पृथ्वी तोलून जाण्यासाठी शोध लागतो फणा. बाप नावाच्या झाडाचं असंच काळजी नसतं. शेवटी जाता जाता अभिमाना